विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. हा मोबाईल मध्ये येईल की चालू शकतो मोबाईल. ओके मॅडम या आता महिला व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू झाला काय? हां व्हिडिओ चालू आहे. हां ठीक आहे. फोटो काढू. हां ठीक आहे. गेलं नको दाखव. नाही 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 फोटो निघतो. ठीक रोजी चालू राहते आपल्या. हो ना. फोटो राहते एकदम फोटो काढू. आणि त्यांनी महत्वाचं काम
यावर्षी 100 दिनदर्शिकेचं वाटप करून आपला एक आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे. त्याच्या बरोबरीत आजच्या सभेला सुरुवात करतो. तर आजच्या या सभेसाठी सभापती म्हणून लाभलेले सर्व जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना एक विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल फक्त अगदी 2 मिनिटात पोहोचायचं आहे. त्याकरता मी अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची शेवटची सभा आहे. ती या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थेची उपनिबंध आहे बायलॉज. त्याच्याप्रमाणे जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, ग्राम कार्यकारिणी, शाखा कार्यकारिणी याचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. आपली 2019ला झालेली होती. तत्पूर्वी 14 ऑगस्ट 2016ला झालेली होती. त्यावेळेला 14 ऑगस्ट 2016ला एकत्रित जिल्हा होता, 14 तालुक्यांचा एकत्रित जिल्हा. त्याचा अध्यक्ष म्हणून मला राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्त केलं होतं. ती सभा जिल्हा परिषद विश्रामगृहात झाली होती. त्याचे सरचिटणीस वालोदे साहेब होते, मी अध्यक्ष, वालोदे साहेब सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष रवींद्र गेडाम साहेब होते. त्या कार्यकारिणीत 21 पदाधिकारी होते. आमचा कार्यकाळ 3 वर्षांनी म्हणजे 2019मध्ये संपल्यानंतर 22 डिसेंबर 2019ला पुन्हा सर्वसाधारण मिटिंग बोलावण्यात आली. त्या मिटिंगमध्ये परत बॉडीची निवड करण्याचं ठरलं, नियुक्ती करण्याचं ठरलं. राज्याची स्ट्रॅटेजी बदलली. स्ट्रॅटेजी अशी बदलली की पूर्वी हा जिल्हा एक होता, पण महाराष्ट्राची एक स्ट्रॅटेजी ठरली की महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यात 10पेक्षा अधिक तालुके आहेत त्याची त्यांनी विभागणी केली. कशासाठी? कामाची व्याप्ती कमी करून अधिक गतिमान जिल्हा व्हावा या उद्देशाने कामाची व्याप्ती, तालुके कमी केले, क्षेत्र कमी केलं आणि मग आपल्याही जिल्ह्याचे 2 जिल्हे झाले, अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिम. अमरावती पूर्वमध्ये महानगरचाही समावेश करण्यात आला आणि 7 तालुके. 7 तालुक्यामध्ये अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, दिवसा, मोर्शी आणि वरुडी यांचा समावेश आहे. या 7 तालुक्याचा एक युनिट जिल्हा पूर्व करण्यात आला आणि पश्चिममध्ये वेगळे 7 तालुके, तुम्हाला इथे सांगण्याची गरज नाही. अशा या 7 तालुक्याचे अध्यक्ष निरंजन धांडे साहेब यांना बनवण्यात आलं. सरचिटणीस म्हणून मोहाडे सर होते आणि कोषाध्यक्ष म्हणून वालंद साहेब होते. मध्ये कोरोना आला 2020मध्ये, मार्चमध्ये 2020मध्ये कोरोना आला आणि कोरोनानंतर पुन्हा 21मध्ये काम सुरू झालं. निरंजन धांडे साहेबांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे त्यांनी राजीनामा दिला. खाली खाली त्याची प्रसिद्धी दर
आठवड्याला येत गेली. भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम म्हणून येत गेली. आणि जे जे बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात आणि ज्यांना ज्यांना असं वाटते की भारतीय बौद्ध महासभा तिथं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे, त्यांना निश्चितपणे आनंद झाल्याशिवाय राहत नाही. जे ज्यांना आंबेडकर विचार सोडायचा त्याची गोष्ट वेगळा, त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. पण ज्यांना वाटते की या देशात आंबेडकरांचाच विचार झाला पाहिजे, आंबेडकरांचा विचार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा होय, धम्मसंस्था आहे ती, आणि त्या संस्थेचं नाव दर रविवारी वंदनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत तर केलंच गेलं, पण जिल्हाभर वृत्तपत्रातून ती प्रसिद्धी झाली. ते प्रसिद्ध करण्याचं काम बोरकर सरांच्या नेतृत्वात भटनेरच्या टीमने केलं. म्हणून राज्याच्या वतीनं त्यांचा मी यथोचित सन्मान करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो. 18 ऑगस्ट 2024 भीमराव आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत 300वी वंदना ही आपल्या चैत्यभूमीवरती घेण्यात आली. भीमराव साहेब त्या दिवशी सडनली जालन्याला आले, पण राष्ट्रीय पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम त्या ठिकाणी संपूर्ण झाला. त्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आणि धम्म यांच्या नोव्हेंबरच्या महिन्यात आलेल्या मासिकामध्ये या संबंधानं माहिती बातमी देखील प्रसिद्ध झालेली आहे. ज्यांच्याकडे धम्मयान येतं, राज्यभर ते धम्मयान जातं. धम्मयान काय आहे? भारतीय बौद्ध महासभेचं मुखपृष्ठ आहे, ते राज्यभर जातं. बौद्धांचं राजपत्र आहे, त्या धम्मयानमध्ये ही माहिती आलेली आहे की असा उपक्रम हा राबवला जातो. आणि म्हणून राज्याच्या वतीनं त्यांचा गौरव केला. आणि इथे जिल्ह्याची शेवटची सभा असताना मी देखील भटनेराच्या या टीमचं राज्याचा प्रतिनिधी म्हणून राज्याच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करतो. त्यांना गुच्छ आणि शाल प्रदान करतो. अरे थोडंसं एक मिनिट डबल गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. आणि नंतर धामणगाव असेल, आणखी जे उत्सुक आहेत त्या सगळ्या शाखा आपण निर्माण करणार आहोत. ती महिला कार्यकारिणीत करणार आहे. आदरणीय उपासिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सभ्य जयभीम. तसेच इथे उपस्थित सर्व शाखांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सर्वांना पुन्हा एकदा सर्वे जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभेची अत्यंत महत्त्वपूर्ण सभा या ठिकाणी आयोजित केली होती. आजच्या या सभेला प्रमुख अध्यक्ष म्हणून आणि ज्यांनी या सभेचं पूर्ण नियोजन केलं, तसेच या 3 वर्ष त्यांनी आपल्या या पदाचा कार्यभार अत्यंत सक्षमपणे समर्थपणे सांभाळला. तर आजच्या या कार्यक्रमाचं त्यांनी जे अध्यक्षस्थान भूषवलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचा सर्वप्रथम आभारी आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय सन्माननीय विजयकुमारजी चोरपगार सर यांच्याबद्दल काय सांगायचं की राष्ट्रीय दिवस कधी 24 तास म्हटलं की नुसतं त्यांच्या डोक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि त्यांचं पाहायला त्यांनी आजार सांगितलं की ज्यांचं हृदय फक्त 25% सुरू आहे पण काम मात्र 100% आहे. आणि आपलं 100% हृदय सुरू आहे आणि काम मात्र 10% नाही असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत तळमळीने साहेब आपल्याला मार्गदर्शन करतात. ही संघटना जास्तीत जास्त कसा विस्तार होईल याकडे त्यांचा प्रयत्न असो. एकदा असंच आम्ही घरी बसलो असताना त्यांनी त्यांचं संपूर्ण ऑफिसच आम्हाला दाखवून टाकलं की मी किती प्रकारचे फाईल तयार केले, काय करतो, कसं करतोय का, म्हणजे कोणाचा फोन जरी आला असेल तर त्याची पण काय त्यांच्यासोबत बोलले. म्हणजे एवढं तळमळीनं कार्य करणार आणि आपल्या अमरावती जिल्ह्याला खरोखर त्या भारतीय बौद्ध महासभेची ज्यांनी ओळख करून
विजयकुमार जोरबागार साहेब यांचाही मी संस्थेच्या वतीनं आभारी आहे. आदरणीय प्रकाश बोरकर सर की ज्यांच्या प्रेरणेने आमची भारतीय बौद्ध महासभेची वंदना ही आज राज्यस्तरावर त्यांची दखल घेतली गेली असे प्रकाश बोरकर सर की ज्यांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्यांच्याही मी संस्थेच्या वतीनं आभारी आहे, ऋणी आहे. तसेच त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस पूर्वचे सरचिटणीस गणपतरावजी तिडके सर, कोषाध्यक्ष आदरणीय वागंकर सर, उपाध्यक्ष रवींद्रजी गेडार सर यांचंही मी त्यांनी या आजच्या सभेचं चांगलं नियोजन केलं आणि मुळाचं मार्गदर्शन सुद्धा केलं. त्याबद्दलही मी त्यांचा संस्थेच्या वतीनं आभारी आहे. तसेच या आपल्या सभेला नेहमी करता हा जो हॉल उपलब्ध होता, मी 5-7 वर्षापासून पाहतो ज्या ज्या काही सभा होतात त्या सभा याच ठिकाणी होतात आणि निशुल्कपणे ही सभागृह आपल्याला उपलब्ध करून देतात. यामध्ये सुद्धा ते उपलब्ध करून देतील. खरोखर त्यांचं खूप मोठं असं योगदान या कार्यामध्ये आहे. आजकाल कोणी एक साधी पोलीस सुद्धा एक घंट्याभरासाठी देत नाही आणि ते ताजने साहेब आपल्याला एवढा मोठा हॉल निशुल्कपणे उपलब्ध करून देतात. खरोखर मी त्यांचा या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. साहेब यापुढेही आम्हाला तुमचं असं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच या भारतीय बौद्ध महासभा अमरावती महानगरचे अध्यक्ष आदरणीय रामेश्वररावजी गावंडे हे सुद्धा या सभेला उपस्थित झाले, आपली उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका मोस्टली आहे, ह्या सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रास्ताविक करत आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्या अत्यंत अशा सक्रिय असतात. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच आतापर्यंत आपण इथे जे शांतपणे बसलात, सर्वांचे विचार ऐकून घेतात त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व या पूर्वमध्ये जेवढ्या काही शाखा असतील त्या सर्व शाखांचे सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि यानंतर संदर्भ साधा नाथी में शरण गया बुद्धो में शरण गया तेरे न सत्य वचन ओम में जय मंगलम नाथी में शरण गया धम्मो में शरण गया तेरे न सत्य वचन ओम में जय मंगलम नाथी में शरण गया संघो में शरण गया तेरे न सत्य वचन ओम में जय मंगलम साधु साधु महाप्रायोगिक